नमस्कार. स्वाद शिदोरीच्यामध्ये आज आपण बघणार आहोत बेसनचे लाडू कसे करायचे ते. बेसनचे लाडू बनवताना कधी तूप कमी पडतं. तूप कमी पडलं तर जे लाडू असतात ते तोंडात रेंगाळत राहतात किंवा टाळ्याला चिकटतात, तर बऱ्याच वेळेला खाताना घशामध्ये अडकतात. या उलट तूप कमी पडू नये म्हणून आपण थोडं तूप जास्त असं घालत राहतो आणि तुपाचं प्रमाण जास्त होतं. हे लाडू खायला तर अतिशय चविष्ट आणि छान लागतात, पण होतं असं की याचे लाडू व्यवस्थित बनवता येत नाहीत, म्हणजेच ते लाडू खाली बसले जातात. पण आज मी तुम्हाला लाडू बनवण्याची अशी एक पद्धत, अशी एक मेथड सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचे लाडू चविष्ट दाणेदार होतीलच, शिवाय गोलाकारही होतील आणि तोंडात टाकताच विरघळतील सुद्धा. पाहूयात हे बेसनचे लाडू कसे करायचे ते. अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. प्रत्येक स्टेप आवर्जून नीट बघा. लाडू नेहमी वजनी प्रमाणामध्ये केले जातात, म्हणजे किलोच्या प्रमाणात. त्यामुळे इथं वाटीचं प्रमाण मी घेतलेलं नाही, तर किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू करत आहोत. तर या ठिकाणी मी 500 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे आणि 400 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी घरचं साजूक तूप घेतलेलं आहे, साधारण 250 ग्रॅम. तुम्ही विकतचं तूप वापरणार असाल तरी चालेल, तेही घेऊ शकता, पण त्याची कन्सिस्टन्सी या प्रकारे असावी. बेसनचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण जाड बुडाची कढई घ्यावी. जे आपण पाव किलो तूप घेतलं होतं त्यातलं साधारण 5 ते 6 चमचे शिल्लक राहील इतपत तूप ठेवून बाकीचं उरलेलं तूप आपण ह्या कढईमध्ये ओतून घेऊयात. आता हे तूप लो फ्लेमवरती वितळून घ्यायचं आहे. तूप वितळलं की मग याच्यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत. तूप खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे. तूप वितळलं की आपलं जे पीठ होतं बेसनाचं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे, तर मी या ठिकाणी विकतचं जे बेसनचं पीठ असतं ते वापरते. पण त्याऐवजी तुम्ही जर लाडूसाठी स्पेशल असं दळून आणलेलं पीठ असेल ते वापरलं तर अतिशय उत्तम. त्याची प्रोसेससुद्धा अगदी याचप्रमाणे करावी. आता हे बेसन साधारण 10 मिनटं अगदी एकसारखं तळातून हलवून परतून घ्यायचं आहे, म्हणजेच बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन हे अतिशय पातळ दळलेलं असतं, त्यामुळे ते पटकन खाली करपू शकतं. म्हणून बेसन पीठ भाजत असताना नेहमी जाड बुडाचीच कढई घ्यावी किंवा पातेलं घ्यावं. शक्यतो कढई घ्यावी. पातेलं हे उंचीला जास्त असतं, त्यामुळे हात अगदी वर करून हलवावं लागतं. हात अवघडतो आणि दुखू लागतो. त्याऐवजी अशी कढई घ्यावी. पसरट असेल तर उत्तम, कारण हे बेसनचं जे पीठ असतं ते अगदी तळातून व्यवस्थित हलवता येतं आणि हातही अवघडत नाही. आता या बेसनमध्ये ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या फोडताना बऱ्याच वेळेला हात अवघडून येतो, तर ते टाळण्यासाठी एखादा ग्लास किंवा वाटी अशा प्रकारे घ्यावी आणि या बेसनच्या गुठळ्या फोडून घ्याव्यात. अगदी सोपं आणि सोयीस्कर जातं, हातही अवघडत नाही. साधारण 5 मिनटं तरी अशा प्रकारे मिक्स करत या बेसनच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घेतल्या की पीठ एकसारखं होतं. वाटी घेतली तरी चालेल, पण बेसन थोडंसं गरम झालेलं असतं, वाफेने चटका बसू शकतं, त्यामुळे असा ग्लास घ्यावा, म्हणजे हात भाजणारसुद्धा नाहीत. आता हे बघा, ग्लासने सगळ्या बऱ्यापैकी गुठळ्या आपण फोडून घेतलेल्या आहेत. अगोदरपेक्षा बेसन फारच सुटसुटीत आणि मुकळक झालेलं आहे. बेसन आपलं सुरुवातीला गार असतं. तुपामध्ये घातलं की ते पटकन सगळं तूप ॲब्सॉर्ब करून घेतं आणि कोरडं पडू लागतं. बेसन हलकंसं गरम झालं की जे मगाशी आपण तूप ठेवलं होतं त्यातील 3 ते 4 चमचे तूप या स्टेपला घालून घ्यायचं. आता हे बेसन जे कोरडं झालेलं आहे ते जोपर्यंत ओलसर होऊन तूप बाजूला सोडत नाही तोपर्यंत हे बेसन आपण परतून घेणार आहोत. बेसन पूर्ण भाजेपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, अजिबात वाढवायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बेसनचं पीठ भाजत असताना पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण पीठ भाजायला वेळ बराच लागतो. तूप घातल्यानंतर साधारण 15 मिनटं पुन्हा बेसन असं परतून घेतलं आहे, तर थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि या स्टेपला आता उरलेलं तूपसुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. बेसन भाजायला सुरुवात केल्यापासून बरोबर 30 मिनटं आत्ता झालेली आहेत. 30 मिनटानंतर या ठिकाणी बघू शकता बेसन जे आहे ते परतचं ओलसर असं झालेलं आहे आणि बाजूने तूप सोडत आहे. आता यानंतर हे बेसन पुन्हा आपण 15 मिनटं अशाच प्रकारे परतून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की मी 3 वेळेला तूप का घातलं, तर या पाठीमागे वेगळं असं लॉजिक नाही आहे.
तर या पाठीमागे कारण असं आहे की बेसनचं पीठ भाजत असताना आपला हात अवघडतो आणि आपल्याला असं वाटतं की बेसन अजून भाजत नाही आहे, म्हणजे तूप कमी पडलं आहे. मग आपण तूप घालतो, पुन्हा कमी पडतं आहे असं वाटतं, पुन्हा तूप घालतो आणि असंच वाढत जाऊन आपल्या बेसनच्या पिठामध्ये तुपाचं प्रमाण वाढत जातं. तर त्यामुळे जितकं बेसनचं पीठ भाजण्यासाठी तूप गरजेचं असतं ते सगळं तूप एकदम न घालता असं टप्प्याटप्प्यांनी घालावं, म्हणजे तुपाचं प्रमाण वाढत नाही. 500 ग्रॅम बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला साधारण 250 ग्रॅम तूप लागतं. त्यामध्ये बेसनचे लाडू अतिशय उत्तम बनतात. तर तेच 250 ग्रॅम तूप आपण थोडं थोडं करून घातलं आणि बघा बेसनचं पीठ आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. बेसनचं पीठ भाजायला सुरुवात केल्यापासून बरोबर 45 मिनिटांनंतर बेसनचं पीठ अशा प्रकारे पातळ होऊ लागतं. म्हणजेच जे बेसन असतं ते चांगलं भाजलं गेलेलं असतं आणि ते बाजूला तूप सोडू लागतं. घरामध्ये खमंग असा वास येऊ लागतो. अर्थातच समजावं की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता असा खमंग वास आलेला तूप सुटायला लागलं की याच्यामध्ये 4 ते 5 वेळा पाण्याचा असा हबका मारून घ्यायचा. म्हणजे काय होतं की बेसनचं जे पीठ आपल्याला भाजलेलं असतं त्यावर पाण्याचा हबका मारला की बेसनचं पीठ फुलून येतं आणि हलकंसं दाणेदार होतं आणि आपले लाडू छान असे दाणेदार तयार होतात. आता याच्यावरती पाणी मारल्यानंतर हे जे पीठ आहे ते पुन्हा एक 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये जे पाणी मारलेलं आहे, जो पाण्याचा अंश आहे तो वाफेबरोबर निघून जातो आणि त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. 5 मिनिटांनंतर यामध्ये जे पाणी घातलेलं आहे त्याची वाफ होऊन जाते आणि बेसन पुन्हा पूर्वीसारखं होऊ लागतं. तर या स्टेपला आपण बेसनचे लाडू बनवण्यासाठी किंवा हे बेसन जे भाजत आहोत ते परफेक्ट झाले असं होतं. या स्टेपला तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकता. पण याचा जो कलर आहे, जो तांबूस आपल्याला दिसतोय तो थोडासा डार्क चॉकलेटी करून घ्यायचा आणि मग हे आपण बेसनचे लाडू वळवण्यासाठी पीठ वापरणार आहोत. तर आता डार्क तांबूस कलर का घ्यायचा हे सुद्धा मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन. हे बेसनचं पीठ जे आहे ते भाजण्यासाठी बरोबर 45 मिनिटं लागलेली आहेत. याच्या उलट जर हरभऱ्याची डाळ भाजून तुम्ही गिरणीतून दळून आणलेली असेल खास बेसनचे लाडू बनवण्यासाठी, तर बरोबर 30 मिनिटांमध्ये बेसनचं पीठ भाजून होतं. आता हे भाजून झालेलं पीठ आहे ते एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. बेसनचं पीठ गार होण्यासाठी कढईमध्ये ठेवायचं नाही, कारण कढई आपण जाड बुडाची वापरलेली असते, ती तापलेली असते आणि जर त्याच्यामध्येच गार करत ठेवलं तर बेसनचं पीठ आणखीन भाजू लागतं आणि आणखीन त्याचा रंग बदलत राहतो. त्यामुळे गार करण्यासाठी ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. आता हे ताटात काढून घेतलेलं पीठ आहे ते 25 ते 30 मिनिटं तरी छान असं गार होऊ द्यायचं. अतिशय गार नाही करायचं, हलकंसं कोमट होईल याची वाट बघायची आहे. फॅनखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाही. 25 मिनिटांनंतर बघू शकता बेसन आपलं घट्ट होऊन आलेलं आहे. हलकंसं कोमट आहे, कोमटपणा हाताला जाणवते, चटका बसत नाही आहे. तर या स्टेपला याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे. आता याच्यामध्ये पिठी साखर अगदी थोडी थोडी ॲड करत हे पीठ आपण मळून घेणार आहोत. बेसनचं पीठ अतिशय गरम असताना याच्यामध्ये पिठी साखर घालायची नाही, नाहीतर मग लाडू जे असतात ते अतिशय कडक होतात आणि मग तोंडात विरघळत नाहीत. त्यामुळे पीठ हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि मग पिठी साखर घालायची, म्हणजे पिठी साखर व्यवस्थित याच्यामध्ये मेल्ट होते आणि मग लाडूसुद्धा गोडसर छान लागतात. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की डार्क चॉकलेटी रंग का काढायचा, तर हे बघा पिठी साखर आपली पांढरी होती, आता ती याच्यामध्ये घातल्यानंतर लाडूचा रंग थोडासा लाईट, थोडासा फेंट होत आहे. म्हणजेच आपल्या लाडूला जो कलर हवा, परफेक्ट कलर, तांबूस कलर, तो येईल. तर अगदी थोडी थोडी साखर मी याच्यामध्ये घालून हे पीठ मळून घेत आहे. 500 ग्रॅम बेसनासाठी या ठिकाणी मी 400 ग्रॅम पिठी साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही एखादा 100 ग्रॅम पिठी साखर जास्त वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये साखर घातल्यानंतर बेसनचं पीठ अशा प्रकारे हातावर घेऊन चोळून घ्यायचं, म्हणजे पीठ आणि साखर दोन्ही एकसारखं छान एकजीव होतं आणि लाडू खायला छान लागतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठी साखर याच्यामध्ये व्यवस्थित अशी मी चोळून घेतलेली आहे आणि जो कलर तुम्हाला दिसतोय तो अगदी परफेक्ट असा बेसनच्या लाडूसाठी कलर आहे. आता जितका आपल्याला लाडू करायचा असेल तितकं पीठ हातावरती घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला असं चोळून घ्यायचं आणि मग त्याचा लाडू बनवायचा. बेसनचा लाडू हातामध्ये असा छान घट्ट दाबून घ्यायचा आणि मग हातामध्ये गोलाकार फिरवत याला एक आकार द्यायचा मस्त लाडूसारखा. तर या ठिकाणी बघा हातात घोळवल्यानंतर लाडूला एक छान अशी चमक आलेली आहे.
तर हे जे लाडू आहेत ते सुरुवातीला प्लेटमध्ये ठेवले की थोडेसे खाली बसतात, कारण हातामध्ये आपण बराच वेळ घोळवलेलं असतं, त्यामुळे वरचं जे तूप असतं ते मेल्ट होतं. एक 5 मिनिटानंतर लाडूला पुन्हा हातात घेऊन हलकंसं प्रेस करून घ्यायचं. लाडूचा आकार अजिबात नंतर बदलत नाही. बेसनच्या लाडूला मी या ठिकाणी आत्ता काहीच लावलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला मनुके किंवा काजू, पिस्ता लावायचे असतील तर ते सुद्धा वरती लावून तुम्ही हे लाडू वळू शकता. तर अशाच प्रकारे सगळे बेसनचे लाडू मी बनवून घेते, पण बघूयात आपण काय काय शिकलो ते. बेसनचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी जाड बुडाची कढई घ्यावी, थोडीशी पसरट असावी म्हणजे बेसन करपत नाही. दुसरी गोष्ट, बेसन लो फ्लेमवरतीच भाजावे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम वाढवू नये. तिसरी गोष्ट, बेसनचं पीठ भाजत असताना लागणारं तूप एकाच वेळेला न वापरता 3 ते 4 टप्प्यामध्ये जरा जरा वापरावं, म्हणजे तुपाचं प्रमाण चुकत नाही. बेसन भाजत असताना जोपर्यंत ते तूप बाजूला सोडून पीठ पातळ होत नाही, ज्याचा खमंग वास येत नाही, तोपर्यंत बेसनचं पीठ भाजत राहावं. बेसनचं पीठ चांगलं भाजलं गेलं, पातळ झालं की त्यावरती थोडंसं पाणी शिंपडावं आणि ते पाण्याची वाफ होईपर्यंत पुन्हा परतून घ्यावं, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात. बेसन पिठाचा रंग थोडासा डार्क चॉकलेटी काढावा, म्हणजे पांढरी पिठी साखर याच्यामध्ये ॲड केल्यानंतर लाडूला परफेक्ट असा कलर येतो. बेसन पीठ सतत हलवत राहावे, खाली तळाशी करपणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणजे लाडू करपट लागत नाहीत. या सगळ्या स्टेप्स फॉलो करून लाडू बनवा. बेसनचे लाडू अतिशय उत्तम असे बनतील. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.